एक कृषी विभागाने अतिशय चांगली गोष्ट केलेली आहे। एक महाविस्तार ॲप हा कृषी विभागाने आता लॉन्च केलेला आहे। महाविस्तार ॲपवर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे। एआय पॉवर्ड ॲप आहे आणि याच्यावर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे। त्याचे व्हिडिओज देखील उपलब्ध आहे। म्हणजे कोणालाही शेतीतला कुठलाही प्रश्न आला, कुठली लागवड करायची आहे, त्याची काय पद्धती आहे, कुठली कीड व्यवस्थापन करायचं आहे, त्याची काय पद्धती आहे, काय वापरलं पाहिजे, कुठल्या स्टेजवर काय वापरलं पाहिजे, अशी सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे। त्याचे व्हिडिओज देखील आहे आणि त्याच्यासोबत एक चॅटबॉट देखील आहे जो मराठीमध्ये उपलब्ध आहे। त्याच्यावर कुठलाही प्रश्न हा शेतकऱ्यांनी विचारला तर त्याला योग्य उत्तर त्याच्यावर मिळेल आणि त्या उत्तराचा सोर्स काय आहे हे देखील त्या ठिकाणी मिळेल। त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्याचा डिजिटल मित्र अशा प्रकारे हा जो काही आपण महाविस्तार ॲप आहे तो लॉन्च केलेला आहे। हा गुगल प्ले स्टोअरवर आहे, तो शेतकऱ्यांनी डाउनलोड करावा अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत। लवकरच आमचा प्रयत्न आहे की यातला जो चॅटबॉट आहे हा आम्ही मेटावर देखील म्हणजे व्हॉट्सअपवर देखील आणू, जेणेकरून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना या चॅटबॉटचा उपयोग करून कुठलीही शंका असेल, अगदी याच्यावर आता कुठल्या मार्केटमध्ये कुठल्या कमोडिटीचे काय भाव आहेत, कुठल्या शेतमालाचे भाव काय। मी तालुका कृषी अधिकारी चिखली व माझे सर्व सहकारी सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी मागील खरीप हंगामाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी महाविस्तार या ॲपचं इनॉग्रेशन केलेलं होतं आणि तेव्हापासून हे ॲप शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून देण्यासाठी कृषी विभागाची मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू आहे। आणि हा ॲप डाउनलोड करून देण्याचा उद्देश असा आहे की आपण जे काही शेतीमध्ये कडधान्य पिकं घेतो, गळीत धान्य पिकं घेतो किंवा इतर फळबाग असेल किंवा भाजीपाला असेल, या सर्व पिकांचे एक जमिनीची निवडीपासून त्या वाणाची निवड, कीड रोग आणि त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजेत किंवा हवामानाचा अंदाज काय राहील आणि पिकाचं उत्पन्न आल्यानंतर त्याची प्रक्रिया कशी करायची, त्याचे बाजारभाव काय राहतील, या सर्व प्रकारची जमिनीची आरोग्य पत्रिका, कोणत्या जमिनीमध्ये कोणतं पीक घ्यावं अशा प्रकारची इत्थंभूत माहिती शेतकऱ्याला या महाविस्तार एआय च्या माध्यमातून आम्ही या आपल्या संपूर्ण चिखली तालुक्यातील गावागावांमध्ये पोहोचवत आहे। आणि इथे शेतकरी धान्यमाल विक्रीसाठी येतात, आज सोमवार असल्यामुळं, त्यामुळे त्या उद्देशानं मी या ठिकाणी आलेलो आहे। आणि कृषी विभागाच्या ज्या काही शासनाच्या योजना आज महाडीबीटीवर सर्व ऑनलाईन झालेल्या आहेत, त्या सर्व योजनांचा लाभ सुद्धा या महाविस्तार एआय ॲपच्या माध्यमातून शेतकरी घरबसल्या त्या ठिकाणी आपलं अर्ज करू शकतो। त्याला शहरामध्ये CSC सेंटरवर येण्याची गरज नाही। अशा प्रकारे हा महाविस्तार ॲप एक शेतकऱ्यासाठी खूप मोठी कृषी पर्वणी आणि संजीवनी ठरणार आहे। आणि या सर्व शेतकरी बांधवांनी तालुक्यामधील महाविस्तार एआय ॲपचा आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावा आणि काही अडचण असल्यास क्षेत्रीय पातळीवरील सहाय्यक कृषी अधिकारी हे आपले प्रत्येक गावात नेमणूक केलेली आहे, त्यांनी मदत घ्यावी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा। कृषी विभागाचा महाविस्तार एआय नावाचा ॲप आहे, जे प्रत्येक शेतकऱ्यांना आपण डाउनलोड करून देतोय। हे ॲप मोबाईल पकडा, हे ॲप जर आपण मोबाईलमध्ये घेतलं तर शेतीच्या उपयोगाची जी काही आपली माहिती आहे ती सगळी माहिती आपल्याला सहज उपलब्ध होऊन जाते। ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता जे म्हणतो आपण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याचा वापर सगळ्या जगभरामध्ये होतोय, पण त्याच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जर आपण आपल्या शेतीमध्ये केला तर निश्चितच यामधून शेतकऱ्याचा फायदा होतोय। महाविस्तार एआय ॲप हे जर आपण मोबाईलमध्ये घेतलं तर त्यामध्ये शेती उपयोगी असलेलं पीक सल्ला असेल, त्यानंतर मृदा आरोग्य पत्रिका, शेताला आपण पिकाला जे काही खत टाकतो ते खत टाकत असताना किती प्रमाणात टाकायचं किंवा विद्यापीठाचं त्याच्यासाठी काय रिकमेंडेशन आहे त्यानुसार आपल्याला खत टाकता येतं। त्यामध्ये कीड रोग सल्ला व सर्वात महत्वाचं म्हणजे बाजारभाव सुद्धा आपण यामध्ये माहिती करून घेऊ शकतो। यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून जी मोहीम राबवली त्या मोहिमेमध्ये आपण कृषी विभागाचं महाविस्तार एआय ॲप सर्व शेतकऱ्यांना डाउनलोड करून दिलं। डाउनलोड केल्यानंतर कृषी संबंधित ज्या काही योजना आहेत, पीक सल्ला असेल, त्या सगळ्याची माहिती आपल्याला सहज मोबाईलमध्ये उपलब्ध झालेली आहे। ते ॲप जर आपण ओपन करून बघितलं, त्यामध्ये पीक सल्ला आहे, त्यानंतर मृदा आरोग्य पत्रिका, खत गणक मात्रा, हवामान अनुकूल शेती पद्धती, कीड रोग सल्ला, बाजारभाव
सर्वात महत्वाचं म्हणजे आज आपण मार्केटमध्ये आहोत. मार्केटमध्ये आल्यानंतर कोणत्या पिकाचा काय बाजारभाव आहे हे आपल्याला वारंवार लोकांना विचारावं लागतं. तर तो बाजारभाव जर आपल्याला सहज मोबाईलमध्ये पाहू शकतो आपण. सध्या कोणत्या पिकाचा किती बाजारभाव आहे त्यानुसार मार्केटमध्ये माल आणायचा कधी हा शेतकरी स्वतःच ठरवू शकतो. त्यानंतर पडू दे ठिणगी, लागू दे बनवा, आईचं ऋण फेड तू. अंधार भेद, उजेड पाड, पहाट नवी कर